आज आपण श्रीखंड कसं करणार आहोत ते बघणार आहोत. तर हे दूध घेतलंय 1 लिटर, ते तापवून घेतलेलं आहे आणि आता ते मी एका दुसऱ्या पातेल्यात ओतून घेणार. साईसकट दूध आहे. त्यात मी 2 चमचे ताकाचं विरजण लावणार आहे. ताकाचं विरजण लावलं की लवकर विरजण लागतं. दह्याचं विरजण लागत नाही चांगलं आणि ते ढवळून ठेवून देणार. घट्ट झालं आहे. आता मी एक डबा घेतलाय, एक चाळण घेतले आणि सुती कापड घेतलाय. त्या सुती कापडामध्ये मी आता दही घालत आहे. घट्ट दही बांधून ठेवलं आहे. त्याचं पाणी सगळं निथळून जाईल 3-4 तासांनी आणि मग ते उद्याला चक्का होईल तयार. आता आपण हा चक्का तयार केला, ते काढून घेते. आता मी एका बाउल्समध्ये काढून घेते. आपला चक्का आहे तो काढून घेते एका भांड्यात. तेवढीच आता मी त्याच्यात साखर मोजून घालणार. साखर घालते. नंतर साखर चांगली ढवळून घेते. त्यात वेलचीची पूड घालते आणि केशर दुधात भिजवून घेतलेलं आहे ते घालते, म्हणजे रंग येतो. हे श्रीखंड तयार झालेलं आहे. साखर विरघळली अर्धा तासाने की ते फ्रीजमध्ये ठेवायचं. सुंदर असं श्रीखंड तयार झालं आहे.